नमस्कार मित्रांनो. एखादी स्त्री पुरुषाकडे आकर्षित झाली आहे की हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. पण लक्षात ठेवा, कोणताही इशारा म्हणजे ती व्यक्ती नक्कीच आकर्षित झाली आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. हे फक्त संभाव्य संकेत असू शकतात आणि तेच आज आपण पाहूया सामान्य इशारे कोणते असतात. पहिला इशारा म्हणजे वारंवार नजर मिळवणे. ती तुमच्याकडे पुन्हा पुन्हा पाहते आणि नजर मिळाल्यावर हलकेसे हसते किंवा लाजून दुसरीकडे नजर वळवते. दुसरा इशारा नैसर्गिक स्मित. तुम्ही समोर आलात की तिच्या चेहऱ्यावर आपोआप आनंदी हास्य उमटते. हे अनेकदा आरामदायक वाटण्याचे लक्षण असते. तिसरा इशारा केस किंवा कपडे नीट करणे. तुमच्याशी बोलताना ती केसांना हात लावते, कपडे किंवा दागिने नीट करते. हे कधीकधी स्वतःला सादर करण्याचा नैसर्गिक प्रयत्न असू शकतो. चौथा इशारा म्हणजे शरीर तुमच्या दिशेने वळवणे. गप्पा मारताना तिचे खांदे, पाय, संपूर्ण शरीर तुमच्या दिशेने असते. याचा अर्थ ती संभाषणात रस घेते, इंटरेस्ट घेते हे दिसून येतं. पाचवा इशारा सांगतो जवळ राहण्याचा प्रयत्न करते. जशी संधी मिळेल तशी ती तुमच्या आसपास राहण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि काही ना काही संधी शोधण्याचा प्रयत्न करून ती तुमच्याशी नक्कीच बोलते. सहावा इशारा सांगतो हलका स्पर्श. हसताना किंवा बोलताना नकळत हाताला हात किंवा खांद्याला हलका स्पर्श होतो तेव्हा तुम्ही समजून जा की तिला तुम्ही आवडू लागला आहात. सातवा इशारा म्हणजे तुमच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष. ती तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते, प्रश्न विचारते आणि संभाषण पुढे नेण्याचा प्रयत्न करते. आणि शेवटी एक महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व इशारे एकत्र दिसले तर त्याचा अर्थ ती नक्कीच प्रेमात आहे असा होत नाही. काही लोक स्वभावानेच मैत्रीपूर्ण आणि हसतमुख असतात. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तिच्या शब्दांना, वागण्याला आणि स्पष्ट संमतीला महत्त्व द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.